रुक्मिणी रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे चुलीवरचं मटण। काय काय साहित्य लागणार आहे मी तुम्हाला सांगते। खोबरं, लसूण, कोथिंबीर, लिंबू, टमाटर आणि 4 लसणाच्या कांड्या, धना पावडर आणि हळद। त्यावर वाटून घेते आणि पुढे तयारी करते। तर कांदे चिरून घेते आणि मटेरियलची तयारी करते। चिरून घेते, गॅसच्या पेक्षा चुलीवरचं मटण टेस्ट लागतं। आणि आता सगळं मटेरियल ना चुलीवरच भाजून घ्यायचं। तुम्ही पण गॅस पेक्षा चुलीवरचं मटण तुम्ही खाऊन बघा कसं टेस्टी लागत आहे। चुलीवरचं मटण खाण्याकरता लोक लांब लांब जातात, खडकवासला खेकडे खायला। पण त्यापेक्षा तुम्ही घरी चूल मांडा आणि त्याची चव बघा। आता मातीला घेणार आहे, त्याला मी बाहेरून माती लावून घेणार आहे आणि मग त्याच्यामध्ये मी मटण करणार आहे। आणि मी अजून काही चूल पेटवलेली नाही, तर मी लाकडं आणून ठेवलेले इथं। आता चूल पेटवायला सगळं वाटण तयार झालं ना मग मी चूल पेटवणार आहे। चला आता आपण चूल पेटवायची तयारी करू। लाकडं टाकून घेऊ। मटण आहे ना आता स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। आणि बघा आता ताजं मटण आहे, बोकड्याचं कापलेलं। आता मस्त धुवून घेतलंय, ताजं मटण आहे। आता मोठं मीठ टाकून घेऊ। जास्त हळद टाकून घेऊ आणि आता लिंबू चिरून घेतलाय, आता पिळून घेऊ लिंबू। आणि झालं आता लिंबू पिळून घेतलं, आता वापरायला टाकायचं। आता हे काढून घेऊ आणि वापरायला टाकू। सगळं हळद मीठ लावून घेतलंय, 10-15 मिनिटं मुरायला ठेवू। पिटली आता आता सगळं मटेरियल आपण भाजून घेऊ। आता चूल मस्त पिटली, आपण आता वाटण भाजून घेऊ। कांदा भाजून घेऊया। लालसर कांदा भाजून घ्यायचा। एवढा उन्हाळा कडक आहे, स्वयंपाक करायला नको खायला नको असं वाटतंय उन्हाळ्यात। रोज हे करायलाच लागतंय, खाल्ल्याशिवाय तर काही नाही। खाण्यापायी किती जरी काही त्रास झाला तरी माणूस खाल्ल्याशिवाय राहत नाही। बघा कसं जाळ झालाय। आता थोडस तेल टाकून घेते, मस्त लालसर कांदा भाजून घेते। खोबरं, कांदा आता बारीक काड्या कोणी जायच नाही, आम्ही बारीक हराळीवर जेवढ्याच्या काडावर स्वयंपाक केलेला आहे। आता म्हणजे फोडलेलं सरपण मुरायला ठेवलंय, त्याला पण 10-15 मिनिटं होऊन गेलं। आता लिंबू सगळं लावून घेतलेलं आहे, ते मुरलंय चांगलं। आता वापरायला टाकायचं। ती भांड कोणचं जाळ हो का लावेल तेव्हा लागत नाही ना, आता मरणाचा जाळ लागलाय। खोबरं पण भाजून घ्यायचं। काढून घेऊया। सगळं वाटण लावायची तयारी केली, कांदा, खोबरं, लसूण, आलं सगळं घेतलं। आता हे वाटून घ्यायचंय। आपण घेणार आहे, हांडीवरती ठेवून घेते।
आणि आता थोडस तेल टाकून घेते. चला मी आता तेल टाकून घेते. बस चला आता हे मुरलंय, अर्धा तास मुराय घातलंय. आता आता तेल टाकलंय, तेल कडलंय, आता टाकून घेऊया. बघा आता हे वाफायला ठेवलं हांडीमध्ये. आता ती मस्त आता वापरून होईल. हांडीवर झाकण ठेवून घेऊया. भाजून घेतलेलं तर आता वाटून घेऊया. तयारी झाली. चला आता टमाट टाकून घेऊया वाटणात. वाटणात टमाट टाकून घेतला तर वाटून घेऊया. हे आता इकडं मटनची तयारी करायला ठेवली. ही इकडे वापरायला ठेवलेलं आहे. परत म्हण. आता वाटण मी ही वाटून घेते आणि इकडं मटण वापरायला ठेवले. शिजलंय का ते आपण बघूया. काही शिजलं नाही अजून, थोडा आपण शिजवू अजून अर्धा तास. 3 शिट्ट्या शिजतं, पण मटणाला शिजायला अर्धा पाऊण तास लागतं. आता कढई ठेवली भाजी करायला. मी सगळं आता तयार करून घेतलंय आपल्या भाजीसाठी. आपण आता भाजी करू. आता तेल टाकून घेऊ. टाकलं की हलव थोडं. आपले आता वाटण टाकून घेऊया. बस टाकू सगळं. काय बोलायचं आणि टाकून घेते. आताचे लोक, पहिलं होतं का फक्त कांदा टाकायचा, टमाटा नाही, कोथिंबीर नाही, फक्त कांदा भाजून टाकायचा आणि धना पावडर. पहिले मिठाचं करून घेतलं. आता मसाला टाकून घ्यायचा आणि किती आलं पेस्ट टाकून घेऊ. आता वाटण आपलं चांगलं भाजून घेतलंय. आता मसाले टाकून घेऊया. घरचा मसाला आहे आणि मटन मसाला आणि लाल तिखट. भरपूर. आता मटन टाकून घेऊया. कलर छान आलाय. मटन मसाला मस्त भाजलाय. टाकून घेऊया. टाकते आता हे टाकून मिक्सर करून घेतलंय. आता पाणी टाकायचं थोडं. बघा कसा मस्त कलर आलाय. आता पाणी टाकायचं आणि उकळून घ्यायचं. गरम पाणी करून घेतलेलं आहे. आता मी ओतून घेते. आता कसा कलर येईल बघा. खर तर चुलीवरच्याच भाज्या शरीराला चांगल्या. चुलीवरचं मटण आणि गॅसवरचं मटण, तुम्ही ह्याची पण चव बघा आणि त्याची पण बघा. माझ्या पद्धतीने करून बघा. मी सगळं वाटण मटेरियल टाकलेलं आहे. आम्हाला पहिलं भेटत नव्हतं, आता सगळं टाकाय भेटायला आम्हाला. भरपूर किड्या जावाई
भाजी पण भरपूर केली आहे आणि एक मुलगी आणि जावा येणार तर जेवाय चला आता मीठ आहे का बघूया, थोडस टेस्ट बघू. झालं, उकळी फुटली म्हणजे भाजी झाली आपली. कोथिंबीर टाकून घेऊया. चला आपली कोथिंबीर टाकून घेतली. कोथिंबीर टाकून घेतली. आता कलर पण भारी आलाय भाजीला. आता आपली भाजी खाण्यासाठी आता तयार आहे. नात आल्यातली क्याऱ्या दोघी जावया आलेत. छान लागलाय. आता भाजी पण कलर बाद झाली आणि उकळी पण फुटली. आता घरातली आणून मस्त उकळी फुटली. का आता मस्त उकळी फुटली बघा. अशी भाजी झाली. चला आता भाजी उतरून घेऊया. मस्त उकळी फुटली. कलर आलाय. उतरून घेऊया. मी एक भाकरी करून घेते आणि भाकरी आणि मटणाची भाजी खाऊन बघा. भरडायच्या आणि त्याची खीर करायची आणि ताटानं प्यायची. तसं आता नाही. आता ना पोहे काय, रवा काय, उपीट काय, आता काय मनीर केलंय ना. आता अख्खं माझं खंदान सगळं नाव घेते. खरंच अख्ख्या खानदानामध्ये म्हणते की खरी स्वयंपाक मी एवढा करून घातलाय. 70 वर्ष झाले ह्या लोकांना स्वयंपाकच करून घालते. अख्ख्या कुटुंबाला 20 माणसाचं काय 30 माणसाच्या कुटुंब मी स्वयंपाक करून घातलाय. माझं स्वयंपाकाचं लई किती लोकांचा स्वयंपाक करायची आणि ती बी कसल्या बी सरपणावर करायची. मला काही गॅस नव्हता, काही नाही. त्याच्यावर भाकर पण चौघी गावामध्ये स्वयंपाकाला मलाच बसवायचं. भाज्याच हात मटणाच्या भाज्या आवडायच्या. कर रुक्मिणी भाजी, तूच कर. चला आता भाकरी कशी फुगल. मटणाची भाजी, बाजरीची भाकरी, बाजरी नाही म्हणून बघा. आता आपली गावरान भाकरी कशी भाजत आधी नाही र. 50 वर्ष चुलीवरचा स्वयंपाक खाल्ला आणि 50 लोकांनी मी जेवायला घातले घरातल्याच. बाजून बाजून चुलीवरची भाकरी कशी असते बघा. सगळं काळं लागतंय बघा. चांगलं खायचं म्हणल्यानंतर, चवीचं खायचं म्हणल्यानंतर जरा त्रास पण होतो. त्रास यायला लागतं. चला बघा माझी भाकरी कशी झाली बघा. बोलू नको, कोणीच बोलू नका. आता स्वयंपाक सगळा झालेला आहे. आता भाजी, आता जेवायला बसायचंय. तुम्ही पण जेवायला आणि कशी झाली भाजी ती कमेंट करा.